प्रत्येक यशस्वी प्रवासामागे असतो एक संघर्षाचा काळ। हा प्रवास माझाही आहे। लहानपणापासून मी मोठी स्वप्न पाहत होते, पण ती पूर्ण करायची हिंमत देखील मी ठेवली। मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःचे नाव कमवलं, अनेक अडथळे पार करत आत्मनिर्भर झाले। पण मला एवढ्यातच थांबायचं नव्हतं। मी काहीतरी नवीन वेगळं करायचं ठरवलं। आता मी एक नवीन प्रवास सुरू केला आहे, ट्रेंडिंग आउटफिट्स फॉर रेग्युलर वेअर। या व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला स्टायलिश आणि कम्फर्टेबल कपडे उपलब्ध करून देण्याची संकल्पना केली आहे। याची पहिली पायरी म्हणजे पुणा वेस्टर्न क्लब येथे होणाऱ्या 2 दिवसाच्या प्रदर्शनात मी भाग घेतला आहे। ही संधी माझ्यासाठी फक्त व्यवसायाची नाही, तर अशा अनेक मुलींसाठी प्रेरणा देण्याची आहे, ज्या स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात, काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतात। ही गोष्ट फक्त माझी नाही, तर प्रत्येक स्त्रीची आहे, जिला तिच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि ती स्वतःचे एक वेगळं अस्तित्व निर्माण करू इच्छिते। या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुणा वेस्टर्न क्लब येथे 2 दिवसांच्या प्रदर्शनात सहभागी झाले। हा फक्त व्यवसाय नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे, जिथे मी इतर महिलांना हे सांगू इच्छिते की स्वतःच्या पायावर उभं राहणं कठीण असू शकतं, पण अशक्य नाही। ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची, इतर महिलांना प्रेरित करण्याची। हा ब्लॉग फक्त प्रदर्शनाबद्दल नाही, तर प्रत्येक स्त्रीला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न आहे। मी ज्या संघर्षातून गेले, त्या अनुभवातून शिकून मी हे सांगू इच्छिते, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्नांना धाडसाची साथ द्या, संपूर्ण जग बदलण्याची ताकद तुमच्यात आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता पुढे जाणं कठीण आहे, पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मी थांबणार नाही, तोच तुमच्या यशाचा पहिला दिवस ठरेल। मीही अशा एका प्रवासातून गेले। स्वतःच्या स्वप्नांसाठी लढताना अनेक अडथळ्यांसमोर जावं लागलं। कधी परिस्थितीने परीक्षा घेतली, तर कधी लोकांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण मी ठरवलं स्वतःसाठी, माझ्या मेहनतीसाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी उभं राहायचं। आणि आज या मेहनतीचं एक सुंदर फलित आहे। माझ्यासारख्या अनेक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मोठी स्वप्न पाहावीत आणि ती सत्यात उतरवावीत, ह्या ब्लॉगचा खरा उद्देश आहे। तुमचं स्वप्न कोणी तुमच्यासाठी पूर्ण करणार नाही, तुम्हालाच ते शक्य करावं लागेल। आज एक पाऊल टाका, जिद्द ठेवा, मेहनत करा, कारण तुम्ही काहीही करू शकतात। कोणतेही काम मोठं किंवा लहान नसतं, वरचं किंवा खालचं नसतं, ते फक्त मेहनतीवर अवलंबून असतं। तुम्ही जे काही कराल त्यात उत्कृष्ट आणा, कारण कामाचं मोठंपण त्याच्या नावात नसतं, तर प्रयत्नात असतं। अपयश आलं तरी घाबरू नका, कारण तेच पुढच्या यशाचा पाया असतो। स्वतःसाठी उभं राहा, कारण यशस्वी होण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही। मी आज ज्या संघर्षातून मार्ग शोधला, माझं कष्टाचं फळ मिळवण्यासाठी मी त्या वाटेवर आहे। आता तुमची पाळी। या प्रवासाचा एक भाग बना, ब्लॉग बघा, प्रेरणा घ्या आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग लगेचच सुरू करा। हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता। ह्या प्रदर्शनातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, नवीन गोष्टी समजल्या आणि स्वतःला एक नवीन दृष्टिकोनातून पाहता आलं। व्यवसाय कसा वाढवायचा, लोकांशी संवाद कसा साधायचा आणि नवीन ट्रेंड्स कसे समजून घ्यायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक भेटले, त्यांच्या अनुभवामधून शिकता आलं। फक्त विक्रीचंच नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही एक संधी मला मिळाली होती। 2 दिवसात प्रत्येक क्षण माझ्यासाठी नवीन शिकवण घेऊन येत होता। हा प्रवास फक्त 2 दिवसांचा नव्हता, तर पुढील यशाच्या मजबुतीचा पाया होता। ह्या 2 दिवसात अनेक लोकांशी मला संवाद साधता आला आणि माझ्या स्वतःच्या मेकअप व्यवसायाबद्दल देखील मला सांगता आलं। जेव्हा प्रत्येकाने याची दखल घेतली, कौतुक केलं, तेव्हा माझं मन खूप भरून आलं। कसं असतं ना, स्वतःसाठी काहीतरी निर्माण करण्याचं समाधान वेगळंच असतं। आज ते अनुभवता देखील आलं। सगळ्यांकडून मिळालेला कौतुक आणि आत्मविश्वास अजून वाढला आणि पुढे अजून मेहनत करण्याची ऊर्जा देखील मला मिळाली। आजपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे वेगवेगळे कंटेंटचे व्हिडिओज बघितले असतील, काही माझे फॅमिली व्लॉग्स बघितले असतील, काही मेकअप रिलेटेड व्हिडिओज बघितले असतील, किंवा बरेच असे वेगवेगळे तुम्हाला कंटेंट मिळालं असेल। हाही देखील एक व्हिडिओ वेगळा होता, जो प्रत्येक स्त्रीला इन्स्पायर करण्यासाठी होता आणि आय होप तुम्हाला तो खूप आवडला असेल। आणि काही तुम्हाला माझ्यासाठी काही सजेस्ट करायचं असेल किंवा काही एक
तुम्हाला व्हिडिओबद्दल काही अजून जाणून घ्यायचं असेल किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि प्रत्येक त्या स्त्रीला शेअर करा किंवा अशा लोकांना शेअर करा ज्यांचे ड्रीम्स कंप्लीट करायचे आहेत. तर ह्या व्हिडिओतर्फे त्यांना ॲटलिस्ट काहीतरी व्हिडिओ बघून इन्स्पायर होतील. तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि नक्की खूप सारं प्रेम द्या या व्हिडिओला. मी एक असा प्रयत्न केला आहे, तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला सांगा. अशा प्रकारे इंडियाची मॅचसुद्धा आपण जिंकलेलो आहोत. तर असं एक छान सेलिब्रेशन वगैरे करून आम्ही आमचं डेसुद्धा संपवलेला आहे आणि एक छोटीशी आम्ही पाणीपुरीची पार्टी देखील केलेली आहे. तर हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत, हे काही नवीन फ्रेंड्स देखील झालेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही एकमेकांना सपोर्ट करत, एन्जॉय करत आमचा हा दिवस संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.